मॉर्निंग ट्रेडर्स. आज डेट आहे 29 जुलै आणि टाइम झालेला आहे 9 वाजत आलेले आहेत. मार्केट ओपन व्हायला अजून थोडा वेळ आहे. त्याच्या आधीच आपल्या स्ट्रॅटेजीनुसार आपले रेजिस्टन्सचे लेवल्स आणि सपोर्टच्या लेवल्स ड्रॉ झालेले आहेत. सपोर्टवरनं आपला बुलिश साईडचा ट्रेड घेणार आहे आपण आणि रेजिस्टन्सवरून बिअरिश साईडचा. इथं कॉलला सेल करणार आणि इथं पुटला सेल करणार आपण सपोर्ट वरती बुलिश साईडचा ट्रेड घेत. तर वेट करूयात, बघूयात मार्केट आपल्याला बुलिश साईडचा ट्रेड देते का बिअरिश साईडचा ट्रेड घेते. तोपर्यंत वेट करूयात. आपण जस्ट ट्रेड घेतलेला आहे. इथं बँक निफ्टी मध्ये ट्रेड घेतलाय आणि मार्केट बघूयात आपण कॉलला सेल केलेले. तर मायनस दिसत होतं, प्लस दिसत होतं, परत मायनस दिसत होतं. वेट करूयात. जस्ट ट्रेड घेतलाय. फास्टली खाली मूव्ह झालं मार्केटमुळे प्रॉफिट जास्त दिसते. ऑर्डर मध्ये पण बघा 9:21 आणि 54 सेकंद म्हणजे 9:22 ला ट्रेड घेतलाय. काही सेकंदापूर्वीच घेतलाय. वेट करूयात. स्टॉप लॉस व्यवस्थित ट्रेल करू आणि टार्गेटचा वेट करूयात. ट्रेड क्लोज झालेला आहे आणि हा ट्रेड आहे. 2 ट्रेड घेतले होते. ते कसे घेतले होते आणि का घेतले होते हे बघूयात आपण. सगळ्यात पहिल्यांदा तर आपण हा ट्रेड घेतला होता बँक निफ्टी मध्ये. तो इथं कॉल सेल केला होता. त्याच्यानंतर इथं आपल्याला प्रॉफिट दिसत होतं, पण तो परत वरती गेल्यामुळं आपला जो स्टॉप लॉस आहे तो हिट झाला. त्याच्यामध्ये ऑलमोस्ट आपण पाहिलं तर त्याच्यात लॉस झाला होता. त्याच्यातला लॉस आपण बघूया. इथं आपल्याला दिसतंय की 1200 रुपयांच्या आसपास लॉस झालेला. हा बँक निफ्टी मधला. आणि त्याच्यानंतर निफ्टी मध्ये आपण परत कॉल सेल केला होता. त्याच्यामध्ये ऑलमोस्ट 1000 रुपयाचं प्रॉफिट झालं. असं मिळून जर पाहिलं तर ऑलमोस्ट 200-250 रुपयांचा लॉस आहे टोटल. तर बँक निफ्टी मध्ये जो कॉल सेल केला होता तसाच आपण निफ्टी मध्ये केला होता. तो बरोबर इथं टॉप पकडला होता त्याचा आणि त्याच्यानंतर तो फास्टली खाली आला. फास्टली खाली आल्याच्या नंतर मी स्टॉप लॉस पण त्या प्रमाणातच ट्रेल केला. परत वरती जायला लागला की त्याचा स्टॉप लॉस हिट झाला. म्हणजे बँक निफ्टी मध्ये लॉस झाला आणि निफ्टी मध्ये प्रॉफिट झालं. मिळून जर पाहिलं तर आपलं 250 रुपये मायनस आहे. आजच्या दोन्ही ट्रेडचं हे रेकॉर्डिंग आहे.